देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। सरकारने घोषित केलेल्या नव्या शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। महागाई, नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाच्या ओझाखालील दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एक नवीन आशेचा किरण या ठिकाणी ठरत आहे। चला तर मग आपण आज याबद्दल सविस्तर माहिती कर्जमाफीबद्दल जाणून घेऊया। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता याचे मुख्य कारण म्हणजे योजना का सुरू करण्यात आली, तर शेतकरी हा आपला देशाचा कणा आहे, पण मागील काही वर्षापासून हवामानातील बदल, पावसाचे अनियमित प्रमाण, कीड रोगांचे प्रकोप, मार्केटिंगमधील अस्थिरता आणि सरसकट कर्जाचा ओझा यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। कर्जाच्या व्याजापासून व्याज फेडत असताना मूळ रक्कम फेडणे हे या ठिकाणी अशक्य झाले आहे। यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या ठिकाणी आणत असते। यंदाची कर्जमाफी योजना विशेष आहे, कारण यामध्ये 2 लाखापर्यंत पीक कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे। लघु व सीमांत शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। यादी डिजिटल स्वरूपात या ठिकाणी जाहीर होणार आहे। आता महत्त्वाचे म्हणजे कोण पात्र आहे या कर्जमाफीसाठी, या योजनेचा लाभ कोणाला मिळेल हे खालील निकषावर या ठिकाणी ठरणार आहे। तर तो निकष आता पाहून घ्या। लघु व सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे असे या योजनेसाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत। 2018 ते 2024 दरम्यान घेतलेले पीक कर्ज किंवा अल्प मुदतीसाठी कर्ज ज्यांनी घेतले असेल ते यासाठी पात्र आहेत। राष्ट्रीयकृत बँका म्हणजे सहकारी बँका किंवा ग्रामीण बँकामधून घेतलेले या ठिकाणी आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी कर्ज थकवलेले असणे या ठिकाणी सुद्धा आवश्यक आहे। शेतकऱ्याचे आधार कार्ड व बँक खाते आधार कार्ड बँकेशी लिंक असणे या ठिकाणी गरजेचे आहे। आता पाहूया कर्जमाफीची यादी नेमकी कशी पाहावी। शेतकऱ्यांना आता तहसील कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत। सरकारने डिजिटल यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। तर यादी पाहण्यासाठी संबंधित राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे, जसे की महाडीबीटी, कृषी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या वेबसाईट आहेत त्यावर तुम्हाला जायचे आहे। कर्जमाफी लाभार्थी यादी 2025 असा पर्याय त्या ठिकाणी दिसेल। तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आपला जिल्हा, तालुका व आपले गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे। आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नाव शोधू शकता। यादीत जर तुमचे नाव दिसले तर कर्जमाफी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। आता या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या किती रक्कम तुम्हाला माफ होणार आहे। एका शेतकऱ्याला कमाल 2 लाखापर्यंत रुपयांचे कर्ज जे आहे ते माफ केले जाणार आहे। जर कर्जाची रक्कम त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण रक्कम या ठिकाणी माफ केली जाईल। जर जास्त असेल तर केवळ 2 लाख रुपये या ठिकाणी माफ होतील आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याला या ठिकाणी परत करावी लागेल। आता पाहून घ्या योजना नेमकी कधीपासून लागू होणार। सरकारची याबाबतची अधिकृत अधिसूचना जून 2025 मध्ये जाहीर केलेली आहे। जुलै 2025 पासून प्रत्यक्ष रक्कम माफी सुरू होणार आहे आणि ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे। आता या संबंधित तुमच्यासाठी मदतीची हेल्पलाईन सुद्धा पाहून घ्या। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक चालू करण्यात आला आहे। जो नंबर आहे यावर तुम्ही इथे फोन करून आपल्या अर्जाची स्थिती विचारू शकता। यादीत नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही विचारू शकता। ऑनलाईन फॉर्म भरण्यास तुम्ही
तुम्हाला ते लोक मदतसुद्धा या ठिकाणी करतात। आता पाहून घ्या या ठिकाणी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणते आहे। जर तुमचं नाव यादीत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र आहेत किंवा अपात्र, तर ऑनलाईन अर्ज करून पुनर्निवेदन देऊन तुम्ही लागणारी कागदपत्रे पाहून घ्या। आधार कार्ड, 7/12, उतारा, बँक पासबुक, कर्ज घेण्याचा पुरावा जसे की बँकेचे स्टेटमेंट किंवा सर्टिफिकेट आणि तुमचा मोबाईल नंबर। आता पाहून घ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स। फसव्या कॉल्सपासून तुम्हाला सावध राहायचे आहे। कोणतीही खाजगी व्यक्ती तुमचं कर्ज माफ करून देऊ शकत नाही। फॉर्म फक्त तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्हाला भरायचा आहे, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in याच्याशी रिलेटेड जी वेबसाईट तुम्हाला येते त्या वेबसाईटवरूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुमचं बँक खाते PM किसान किंवा DBT योजनेसाठी सक्षम असलेले या ठिकाणी असणं आवश्यक आहे। बँकेकडे तुमची माहिती अपडेट करून ठेवा। मोबाईल नंबर, आधार आणि पासबुक। आता जाणून घेऊया कर्जमाफीचा खरा फायदा। ही योजना केवळ कर्जमाफीसाठी नाही तर शेतकऱ्याला हंगामासाठी तयार करण्यासाठी ही योजना आहे। आधुनिक शेतीची पद्धती यामध्ये वापरते। व्याजाच्या ओझाशिवाय शेती करू शकत नाही। आपलं आयुष्य आणि उत्पन्न त्या ठिकाणी सुधारतो। आता या कर्जमाफी योजनेचा संपूर्ण व्हिडिओचा आपण निष्कर्ष पाहूया। शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांना नव्या सुरुवातीचा एक टप्पा आहे। तुमचं नाव यादीत आहे की नाही हे नक्कीच तपासा आणि पात्र असाल तर सर्व कागदपत्रांसह अर्ज भरा। ही संधी तुमचं भविष्य या ठिकाणी बदलण्यात मदत करेल। तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।